एका कौतुकाच्या गोष्टीप्रमाणे आम्ही या वर्ड बुक मध्ये नोंद झालेली पाहतो। आम्ही सर्वांच्या चेहऱ्यावर अत्यानंद झालेला आहे हे वर्ड बुक मध्ये नोंद झाली हे ऐकून। काय खासियत आहे तुमच्या या गणरायाची? 52 चुली इथे एका घरात असतात, कसं का एकंदरीत किती दिवस गणपती असतो आणि कसं काम करतो? एका घरामध्ये 52 चुली आहेत हेच विशेष आहे आणि हे पाहण्यासाठी बरेचसे लोक दूर दूरवरून या ठिकाणी येतात, कारण एका घरामध्ये 52 चुली आहेत आणि 52 चुलीवर लाकडाच्या विस्तवावर इथे या ठिकाणी नैवेद्य तयार केला जातो आणि तो 52 पानावर नैवेद्य ठेवून गणपतीला तो अर्पण केला जातो, अशी आजच्या पेपरमध्ये बातमी सुद्धा आलेली आहे। ही एक विशेष महत्वाची गोष्ट आहे। किती वर्षाची परंपरा आहे ही परंपरा? नक्की किती आहे सांगू शकत नाही, तरी पण अगदी 600 वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा चालू आलेली आहे। 100 आता हे 52 आमचे हे रेकॉर्डला आहेत, पण प्रत्यक्षात आज घरात 100 पेक्षा जास्ती घरं आहेत। एवढी माणसं या ठिकाणी हजर असतात या 5 दिवसामध्ये। जागतिक रेकॉर्ड झाला त्याच्याबद्दल आम्ही खूप आनंदानेच पाहतोय, पण हे आमच्या जे वाडवडिलांनी केलेलं आहे पूर्वजाने गणेश उत्सव 52 चुलीचा, पण आता 52 चुली राहिलेल्या नाही, त्या किती 150 पेक्षा जास्त झालेल्या आहेत। आमच्या म्हणजे 5-6 पिढ्यांच्या पहिलंच हे आहे रेकॉर्ड। मग त्याच्यासाठी आम्ही खूप आनंदाने आणि उत्साहात असतो पहिल्या हरताळकेपासून। असं आम्हाला वाटतं केव्हा आम्ही मुंबईवरून आम्ही येतो, पण वाटतं केव्हा आम्ही जाणार इथे आणि पोहोचणार। आम्हाला पोहोचण्यापेक्षा दुसरं काहीच दिसत नाही गणरायापेक्षा। आजच्या 5वा दिवस गणपतीचा आहे, या विसर्जन होतं, कसं काय विशेष असतं नैवेद्य कसं गणराया? आमचं 52 कुटुंब आहेत ना पहिली, तर ते 52 पानांवर नैवेद्य प्रत्येकाची 5 पानं अशी लावलेली जातात नैवेद्यासाठी। ती फक्त आमची वळेमध्ये लागतात, बाकी सगळे बाहेर पंगत लागलेली असते आणि ते नैवेद्यासाठी प्रत्येकाचं काळवटाण्याचं सांबार, भाज्या, भात, वडे हे सर्व बनवलेलं असतं पदार्थ। मग ते सर्व आम्ही कालपासून येऊन तयारी करून इकडे बनवतो आणि 5 दिवस आम्ही इकडे राहतो। तुमचं नाव? प्रज्ञा पुंडलिक गावडे।